पुण्यामध्ये आजकाल ट्रॅफिकची समस्या खूपच भयानक झालेली आहे. सकाळी व संध्याकाळी रस्त्यावर प्रचंड गर्दी असते आणि यामुळेच अगदी 10 किलोमीटर जायला सुद्धा आपल्याला तास ते दीड तास लागतात. पण सध्या पुणे मेट्रोने प्रवास एकदम सुखकर आणि आरामदायी झालेला आहे. चला आपणही आज पिंपरी ते स्वारगेट या मार्गावर मेट्रोने प्रवास करणार आहोत. पिंपरी ते स्वारगेट ही मेट्रो ओव्हरहेडेड आणि अंडरग्राऊंड या दोन्ही प्रकारामध्ये आहे. याचा पिंपरी ते शिवाजीनगर हा मार्ग ओव्हरहेडेड आहे, तर शिवाजीनगर ते स्वारगेट इथे मेट्रो अंडरग्राऊंड आहे. लिफ्टने तिकीट काउंटरवर आल्यावर समोरच आपल्याला मेट्रोचा नकाशा दिसतो. त्यावरून आपल्याला मेट्रोच्या सगळ्या स्टेशनबद्दलची माहिती समजते. त्यानंतर प्रत्येक व्यक्तीची आणि त्यांच्या लगेजची स्कॅनिंग होते. त्यानंतर लिफ्टने परत एकदा एक मजला वर गेले की आपण मेट्रो ज्या प्लॅटफॉर्मवर लागते त्या प्लॅटफॉर्मवर जातो. प्रत्येक प्लॅटफॉर्मला जाण्यासाठी वेगवेगळ्या लिफ्ट आहेत. मेट्रोला बाहेरून जरी आपल्याला वेगवेगळे डबे दिसत असले तरी आतमध्ये पूर्ण मेट्रो एका मोठ्या डब्यासारखीच असते, ज्यामध्ये दोन्ही बाजूला बसण्यासाठी जागा असते आणि मध्यभागी उभे राहायला जागा असते. संपूर्ण मेट्रो वातानुकूलित असल्यामुळे बाहेरील आवाजाचा आणि प्रदूषणाचा आतमध्ये अजिबात परिणाम जाणवत नाही. पिंपरी स्टेशन ते स्वारगेट हे अंतर जवळपास 16.5 किलोमीटर आहे. त्यातील 11.5 किलोमीटर अंतर ओव्हरहेडेड तर 5 किलोमीटर अंतर हे अंडरग्राऊंड आहे. आपण पिंपरी ते स्वारगेट हे अंतर फक्त 32 मिनिटांमध्ये मेट्रोमध्ये पार केलेले आहे आणि हाच प्रवास आपण बसने केला तर आपल्याला साधारणतः तासभर तरी लागतो. मित्रांनो, तुम्हाला सुद्धा पिंपरी चिंचवडवरून जर पुण्यात मध्यभागी यायचे असेल किंवा वनाज व रामवाडीवरून पुण्यात यायचे असेल तर तुम्ही मेट्रोचा नक्की वापर करा आणि पुण्यातील जीवघेणा ट्रॅफिकपासून मुक्ती मिळवा. आता आपण स्वारगेटला उतरलो आहोत, तर आता आपल्याला 4 मजले चढून वर जायचे आहे. पण यासाठी एक्सलेटर व लिफ्ट आहेत, त्यामुळे या प्रवासाचा आपल्याला अजिबात कंटाळा येत नाही. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा, व्हिडिओ शेअर करा आणि तुम्ही अजूनही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.